नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आम्ही अभ्यासू या यूट्यूब परिवारामध्ये। आज आपण इयत्ता 7वीच्या गणित या विषयातील 9वा चॅप्टर डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनव्हर्स प्रपोर्शन हा पाहणार आहोत। यातील पहिला प्रॅक्टिस सेट आहे प्रॅक्टिस सेट नंबर 37। हा एकूण 5 प्रश्नांचा प्रॅक्टिस सेट आहे। तर चला मग पाहूयात पहिला प्रश्न। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, इफ 7 kg ओनियन्स कॉस्ट 140 रुपीज देन हाऊ मच वी पे फॉर 12 kg ओनियन्स। आता या ठिकाणी डायरेक्ट प्रपोर्शन आणि इनव्हर्स प्रपोर्शन ही संकल्पना पहिल्यांदा समजून घ्यावी लागेल। जर एखाद्या वस्तूची किंमत एक ठरलेली असेल आणि त्याचसोबत त्या वस्तूंची संख्या ठरलेली असेल आणि अशा वेळेस जर आपण संख्या वाढवल्या तर त्यासोबत त्यांची किंमत देखील वाढत असेल। जर आपण एखाद्या वस्तूंची संख्या वाढवली म्हणजे धरून चला, जर माझ्याकडे 2 आंबे आहेत आणि 2 आंब्यांची किंमत समजा 10 रुपये असेल। आता जर मी त्या 2 ऐवजी 4 आंबे केले तर त्या आंब्यांची किंमत जी होती ती 10 वरून काय होणार आहे तर वाढणार आहे आणि 20 होणार आहे। मग असं उदाहरण असेल तर ते असतं डायरेक्ट प्रपोर्शन। या ठिकाणी देखील जर आपण पाहिलं तर ओनियन्स किती आहेत तर 7 kg। आता त्यांची किंमत किती होते तर 140 रुपये आणि आता 7 kgला 140 रुपये होते, पण आता 12 म्हणजे 12 kg झालेले आहेत। मग 12 kg याचाच अर्थ काय तर ओनियनची संख्या वाढलेली आहे। मग आता ओनियनची संख्या जर वाढलेली असेल तर त्याची किंमत देखील काय होणार आहे वाढणार आहे। मग हे जे गणित आहे हे पहिल्यांदा कोणत्या प्रपोर्शनमध्ये आहे हे आपण समजून घेणे गरजेचं आहे आणि आपल्याला ह्या उदाहरण काय समजले तर हे गणित आहे ते डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये आहे। मग चला आपल्याला काय काढायचे आहे तर 12 kg ओनियन्स किती रुपयाला भेटतील। मग सुरुवातीला आपण काय करूया तर ते उत्तर आपण सपोज करूया म्हणजे मानूया। मग लेट अस सपोज प्राइस ऑफ 12 kg ओनियन्स बी एक्स। या ठिकाणी काय केलं तर मी जे उत्तर असणार आहे आपलं हे अजून आपल्याला माहित नाही, तर ते काय केलं अगोदर त्याला एक्स मानलं, एक्स कन्सिडर केलं। मग याची मांडणी कशी करायची तर 7 kg ओनियन्स आणि त्याची किंमत एका बाजूला, वरती किती किलो ओनियन्स आहेत ते आणि ते किती रुपयाला आहेत ते त्याच्या बरोबर खाली बरोबर चिन्ह। आता दुसऱ्या बाजूला काय तर किती केजी आहेत 12 kg ओनियन्स आहेत आणि ते कितीला भेटणार आहेत तर आपल्याला उत्तर माहीत नाही, परंतु आपण काय केलं आहे ते मानलेलं आहे। म्हणजे आपण मानलेलं आहे ते एका बाजूला घेतलं। म्हणजे इक्वेशन काय झालं तर 7/140 बरोबर 12/x। या ठिकाणी आपण जर तिरकस गुणाकार केला म्हणजे याचा अंश गुणिले याचा छेद तर काय होईल 7 गुणिले x बरोबर चिन्ह। आता याचा अंश आणि याचा छेद म्हणजे काय तर 12 गुणिले 140। आता किंमत आपल्याला पाहिजे x ची, त्यामुळे हे 7 या बाजूला जर गुणाकारामध्ये असेल तर बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेलं तर ते भागाकारामध्ये जातं। मग या ठिकाणी काय राहील x बरोबर 12 गुणिले 140 आणि या सगळ्याला भागिले 7। आता या ठिकाणी आपण भाग देऊयात। 7 एके 7, 7 दुनी 14 म्हणजे काय होईल 7 एके 7, 7 दुनी 14 पुढचा शून्य आहे असा। मग राहिलं काय 12 गुणिले 20 म्हणजेच x बरोबर 12 दुनी 24 आणि पुढचा शून्य आहे असा। याचाच अर्थ आपल्या 12 kg ओनियन्सची किंमत किती आली तर 240 रुपये। यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात। आपला पुढचा प्रश्न आहे, इफ 600 रुपीज बाय 15 bunches ऑफ फीड हाऊ मेनी विल 1280 रुपीज बाय। म्हणजेच काय तर 600 रुपयाला एका खाद्याचे 15 बंच येत आहेत। 600 रुपयाला खाद्याचे काय येतात तर 15 बंच येतात, तर 1280 रुपयाला त्या प्रकारचे किती बंच येतील हे आपल्याला काढायचं आहे। मग इथं देखील काय तर डायरेक्ट प्रपोर्शनच आहे। मग त्यामुळे आपण काय करूया तर 1200 रुपयाला जे बंच येतील त्यांची संख्या आपण काय करूया पहिल्यांदा कन्सिडर करूया। मग काय लिहूयात लेट द bunches of feed bought for 1280 rupees be x।
म्हणजे काय तर आपण 1280 रुपयाला एक्स एवढे काय केले तर बंच आपण खरेदी केलेत असा त्याचा अर्थ होईल. मग आता याची मांडणी काय करायची तर पहिल्यांदा 600 रुपयाला किती बंच आलेत तर 15 बंच आलेत म्हणून 600 भागिले 15 बरोबर चिन्हाच्या पुढे काय तर 1280 रुपयाला किती बंच येत आहेत तर 1280 रुपयाला येत आहेत एक्स एवढे बंच. याची मांडणी केली 600 भागिले 15 बरोबर 1280 भागिले एक्स. काय करायचं तर मागासारखंच काय करायचं तिरकस गुणाकार करायचा 600 गुणिले एक्स 600 इथलं गुणिले एक्स. आता काय तर 1250 गुणिले 1280 गुणिले 15 1280 गुणिले 15. काय करायचं तर किंमत पाहिजे एक्सची म्हणून गुणाकारामधलं 600 पलीकडे नेऊन काय करायचं भागाकारामध्ये ठेवायचं. मग काय तर एक्स बरोबर 1280 गुणिले 15 भागिले 600. या ठिकाणी एका शून्याला एक शून्य गेला 15 आणि 60 न भाग जातोय 15 एके 15 15 चौक 60. आता ह्या 4 ने 128ला भाग जातोय तर तो 4 त्रिक 12 आणि 4 दुने 8 म्हणजे काय आलं तर एक्स बरोबर आलं 32. याचाच अर्थ काय तर 1280 रुपयाला खाद्याचे किती बंच येत आहेत तर 32 बंच येत आहेत. आपला पुढील प्रश्न पाहूयात. आपला तिसरा प्रश्न आहे फॉर 9 cows 13 kg 500 grams of food supplement are required every day in the same proportion. How much will be needed for 12 cows? म्हणजेच काय तर एकूण 9 गायींना दररोज 13 किलो 500 ग्रॅम म्हणजेच अर्थात 13.5 किलो एवढं खाद्य काय होतं तर लागतंय दररोज. आणि तेच विचारलंय की त्याच प्रकारच्या 12 गायींना एकूण किती खाद्य लागू शकतंय. मग हे गणित देखील काय आहे तर डायरेक्ट प्रोपोर्शनमध्ये आहे म्हणून काय करू आपण 12 गायींचं खाद्य हे पहिल्यांदा मानू. म्हणजे काय तर लेट द supplement needed for 12 cows be x. म्हणजेच काय तर त्या 12 गायींना काय होतं तर x kg एवढं काय होतं तर सप्लिमेंट लागते असं आपण गृहीत धरलं. ठीक आहे. मग आता काय करायची तर मांडणी करायची. 9 गायींना किती लागतंय तर 9 गायींना लागतंय 13 किलो 500 ग्रॅम बरोबर. मग आता काय राहतंय तर 12 गायींना किती मग 12 गायींना आपण मांडलेलं आहे की 12 गायींना एक्स एवढं खाद्य लागतंय. मग आता तिरकस गुणाकार 9 गुणिले एक्स 9 गुणिले एक्स एका बाजूला आणि 12 गुणिले 13,500 हे एका बाजूला. किंमत पाहिजे एक्सची त्यामुळे 9 काय होणार आहे तर 9 इथं गुणाकारामध्ये एक्सला पलीकडे गेले काय होणार आहे भागाकारामध्ये जाणार आहे. मग इकडे काय राहिलं तर एक्स बरोबर 12 गुणिले 13,500 आणि त्याला भागिले 9. मग एक्स आहे असा 9 ने 135ला भाग जातो 9 ने 135ला कसा भाग जातो तर 15 9 135 म्हणून काय तर 9 एके 9 आणि 9 गुणिले 15 135. मग पुढचे 2 शून्य आहे काय राहिलं 12 गुणिले 1500 म्हणजेच एक्स बरोबर काय तर 15 12 180. थोडक्यात काय करायचं तर 15 10 150 आणि 15 दुनी 30 म्हणजे किती आलं 180 आणि पुढचे 2 शून्य आहे असेच 18,000 ग्रॅम म्हणजेच काय तर 18 किलो. याचाच अर्थ आपल्या 12 गायींना दररोज 18 किलो एवढं काय लागणार आहे तर फूड सप्लिमेंट लागणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. आपला चौथा प्रश्न आहे द कॉस्ट ऑफ 12 क्विंटल्स ऑफ सोयाबीन इज 36,000 रुपीज. हाऊ मच विल 8 क्विंटल्स कॉस्ट. म्हणजे काय तर 12 क्विंटल सोयाबीनला एकूण 36,000 रुपीज लागतात आणि आपल्याला 8 क्विंटल्सला किती लागतील ते आपल्याला काय करायचे आहे तर फाइंड करायचं आहे. मग काय करूयात तर हे गणित आपल्याला समजतं आहे की काय आहे तर डायरेक्ट प्रोपोर्शनमध्ये आहे. त्यामुळे पहिल्यांदा आपण काय करू 8 क्विंटल्सची जी कॉस्ट आहे ती काय करू आपण तर सपोज करू. मग काय लिहायचं लेट द कॉस्ट ऑफ
लेट द कॉस्ट ऑफ किती क्विंटलची काढायची आहे तर 8 क्विंटलची, म्हणून काय तर द कॉस्ट ऑफ 8 क्विंटल्स ऑफ सोयाबीन बी X रुपीज. म्हणजे काय तर काय असणार आहे 8 क्विंटलची कॉस्ट असणार आहे X रुपीज. मग काय करा तर मांडणी, मग 12 क्विंटलला किती रुपये लागत आहेत तर 36,000 रुपये काय लागत आहेत तर 12 क्विंटल सोयाबीनला लागत आहेत. मग आपल्याला काय करायचे आहे तर 8 क्विंटलचं काढायचं आहे, म्हणून काय तर 8 भागिले X करा तिरकस गुणाकार 12 गुणिले X बरोबर 8 गुणिले 36,000. 12 गुणिले X एका बाजूला बरोबर चिन्ह आहे असं खाली आणि दुसऱ्या बाजूला काय तर 8 गुणिले 36,000. किंमत पाहिजे X ची, म्हणून 8 गुणिले 36,000 तसंच आणि या बाजूला जे 12 गुणाकारात होतं ते काय होणार आहे पलीकडे जाऊन भागाकारामध्ये होणार आहे. आता आपल्याला दिसतंय की ह्या 12ने 36ला भाग जातोय. काही जण 8 आणि 12ला 4ने भागाला होतील तरी काय अडचण नाही. आपण काय करू तर 12 एके 12, 12 त्रिक 36 काय राहतंय 8चं 8 तसंच 3 आणि 3 वर 3 0 म्हणजे 3000. मग काय X बरोबर 8 त्रिक 24 आणि पुढचे 3 0 ॲज इट इज खाली. मग काय आलं X बरोबर 24,000. याचाच अर्थ काय तर 8 क्विंटल सोयाबीनसाठी आपल्याला काय लागतील तर 24,000 रुपये लागतील आणि हेच काय तर त्याचं उत्तर आहे. आपला 5वा आणि आजचा शेवटचा प्रश्न आहे. 2 mobiles cost 16,000 rupees. How much money will be required to buy 13 such mobiles? म्हणजेच काय तर 2 मोबाईलची किंमत ही 16,000 रुपये होते, तर अशाच प्रकारचे 13 मोबाईल आपल्याला किती रुपयाला भेटतील. मग हे गणित देखील काय आहे तर डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये आहे. म्हणून काय करूयात तर पहिल्यांदा 13 मोबाईलची किंमत आपण काय करूयात तर मानूयात. मग काय लिहायचं लेट द कॉस्ट ऑफ 13 mobiles, let the cost of 13 mobiles be X रुपीज. म्हणजे काय करूयात तर त्याची मोबाईलची किंमत आपण X रुपीज एवढी कन्सिडर करूयात. मग आता मांडणी करूयात 2 भागिले 2 मोबाईलची किंमत किती तर 16,000 रुपये, म्हणून 2 भागिले 16,000. पुढं काय तर काढायच्या 13 मोबाईलची, म्हणून 13 भागिले X रुपये. आता काय करूयात तिरकस गुणाकार करूयात. 2 गुणिले X बरोबर चिन्हाच्या पलीकडं 13 गुणिले 16,000 रुपये. किंमत X ची पाहिजे, मग हे 2 गुणाकारामध्ये आहे ते काय होईल तर भागाकारामध्ये जाईल. अलीकडे काय राहील X बरोबर 13 गुणिले 16,000 आणि याला भागिले 2. आता 2ने 13ला भाग जातोय का तर 2ने 13ला पूर्ण भाग जात नाही, मग 2ने 16ला भाग जातोय. बे एके बे बे 8 16. मग काय राहिलं X बरोबर 13 गुणिले 8 वर 2 0 सॉरी 8 वर 3 0 म्हणजे काय तर 13 गुणिले 8,000. मग X बरोबर 13 8 104 म्हणजेच 104 वर 3 0 म्हणजे ह्या 13 मोबाईलची किंमत किती येते तर 1,04,000 रुपये. म्हणजेच 1,04,000 रुपयाला आपल्याला 13 मोबाईल भेटतील. आज आपण प्रॅक्टिस सेट नंबर 37 सोडवला. उद्या आपण याच धड्यामधील पुढचा प्रॅक्टिस सेट म्हणजेच प्रॅक्टिस सेट नंबर 38 पाहणार आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.